नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. मालिकेला आता नवीन वळण येऊन ॲक्सिडेंट झालेल्या सारंगला आता सावली कशी वाचवते आणि त्यानंतर आता तिलोत्तमा आता सावलीला विरोध करत असताना देखील सावली आता सारंगला वाचून कोणत्या सत्याचा उलगडा होतो. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता हॉस्पिटलमध्ये आता सारंग ॲडमिट असतो आणि सारंगच्या डोक्याला मार लागल्यामुळे सारंगवरती आता ऑपरेशन झालेले असते आणि इकडे डॉक्टरांनी आता नर्सला सांगितलेलं असतं की पेशंटच्या नातेवाईकाला ताबडतोब आतमध्ये घेऊन या. तर आता नर्स ही बाहेर येते आणि अबीरला म्हणते की बाळा, तुझ्यासोबत ते व्यक्ती आले होते, ते कुठे गेली? तर अबीर म्हणतो की आत्ता ते इथेच होते, कुठे गेले काय माहिती. आणि नर्स बाजूला जाते आणि तेवढ्यात दरवाजा उघडून ओवी आणि सावली तिथे येतात. तर रडतच ओवी म्हणते की अबीर, कसे आहेत रे बाबा? तर आता बोट करत अबीर म्हणतो ते आतमध्ये असतात. तेव्हा आता ओवी म्हणते मला त्यांना भेटायचं आहे आणि ओवी पळू लागताच आता सावली ओवीला धरते आणि इकडे आता सावली अबीरला समजावत म्हणते की बाळ, तुला काही लागलं नाही ना डोक्याला वगैरे? तर आता अबीर म्हणतो की नाही, पण सुपर हिरोचं आत्ताच ऑपरेशन झालं आहे आणि त्यांच्या डोक्याला मार लागला होता आणि ते त्या रूममध्ये आहेत. आणि इकडे आता सावली म्हणते की तुम्ही दोघे इथेच थांबा, मी आत्ता त्यांना भेटून येते. रडतच ओवी म्हणते की टीचर, मलासुद्धा माझ्या बाबाला भेटायचं आहे. आणि इकडे आता सावली म्हणते की ओवी बाळ, तू शांत हो आणि इथे बस, मी लगेच त्यांना भेटून येते. आणि अबीरला ओवीवर लक्ष ठेवायला सांगून सावली आता सारंगला भेटायला जाऊ लागता. समोरून तिलोत्तमा ही अमृताला घेऊन तिथे येते आणि सावलीसमोर उभं राहते. तर आता सावली गडबडते, तर तिलोत्तमा अमृताला खुणावते आणि अमृता आता ओवी आणि अबीरला बाहेर घेऊन जाते. आणि आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम, मला फक्त एकदा सारंग सरांना भेटू द्या. तिलोत्तमा म्हणते की तू त्यांना अजिबात भेटायचं नाही आहे त्याला, कारण तू त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्यावरती फक्त संकटामागूनच संकट येत राहिलेत. तिलोत्तमा म्हणते की आत्तासुद्धा तो ICUमध्ये आहे, ते फक्त तुझ्यामुळेच. आणि तिलोत्तमा म्हणते की मी तुला म्हटले ना, माझ्या सारंगला आत्ता यापुढे कधीच भेटायचं नाहीस तू. तिलोत्तमा म्हणते की रडतेस कशाला नाटक करतेस आणि आत्ता तू प्रेम दाखवायला जमलं आहे का? आणि तिलोत्तमा म्हणते की एवढं जर माझ्या लेकावर तुझं प्रेम होतं तर 8 वर्षापूर्वी तू का सोडून गेली होती? तर सावली म्हणते की मी नव्हते सोडून गेले. तर तिलोत्तमा बोट करत म्हणते चूप, एक शब्दही बोलू नकोस. आणि तिलोत्तमा म्हणते की सारंगच्या आयुष्यात जरी येण्याचा प्रयत्न केला तरी माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. हात जोडतच सावली तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा मॅडम, मला फक्त एकदा भेटू द्या. आणि तिलोत्तमा सावलीला म्हणते की चल निघ. आणि तिलोत्तमा आतमध्ये जाते आणि आतमध्ये जाता तिलोत्तमा ही दरवाजाचा पडदा ओढून घेते. आणि इकडे आता अमृता ही रडत असणाऱ्या ओवीला समजावत असते. तर तेवढ्यात आता सावली ही हात हलवत तिथे येते. तर उठूनच ओवी म्हणते की टीचर, माझा बाबा बरा आहे ना आणि तुमच्याशी तो बोलला ना, सांगा ना. तर सावली आता तशीच खाली बसते आणि अमृता म्हणते की हे बघ ओवी, बाबाला काहीच नाही होणार. तर आता ओवी म्हणते की सावली टीचर बोलतच नाही आहे. आणि ओवी पुन्हा विचारते की सावली टीचर, सांगा माझा बाबा कसा आहे, तो बोलला ना तुमच्याशी? तर रडतच सावली म्हणते की हो, तुझे बाबा आता ठीक आहेत आणि ते म्हणाले होते माझी ओवी कशी आहे आणि ते आता व्यवस्थित असल्याचे रडतच सावली ओवीला सांगते. आणि रडतच सावली म्हणते की ते म्हणाले की ओवीला सांगा तिचा बाबा सुपर हिरो आहे आणि ते मला काहीच होणार नाही आणि मी लवकर बरा होऊन परत येईन, असे आता सावली ओवीला सांगते. आणि तेवढ्यात मोनिका आणि बबलू तिथे येतात. तर आता ओवी म्हणते की माझ्या बाबाला खरं सांगा ना, खूप लागलंय का? तर आता अमृता मोनिकाला गप्प बसायला सांगते, पण मोनिका म्हणते की काय गप्प बसवतेस? आईचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं सारंगच्या डोक्याला खूप लागलं आणि त्याच्या डोक्यातून खूप रक्त येत होतं. आणि आता मोनिका म्हणते की बाळा ओवी, तुझ्या बाबा खरंच खूप बेशुद्ध आहे आणि खूप रक्त गेलं आहे. आता त्याचं काय होईल ना, ते देवालाच माहिती. तर अबीर ओवीला धक्का बसतो आणि अमृता म्हणते की तू यांच्यासमोर काय बोलतेस लहान मुलांसमोर मोनिका? तर मोनिका म्हणते यांच्यासमोर काय बोलते म्हणजे ओवीचा बाप आहे तो. आणि मोनिका अमृताला म्हणते की तिला कळायला नको का? आणि छातीला हात लावत मोनिका म्हणते की तुझा बाबा बिचारा सारंग बेशुद्धच आहे ग ओवी अजून. आणि लगेच आता ओवी पळतच सारंगकडे जाते. इकडे आता अमृता म्हणते की मोनिका, काय तुला कळतंय का? मोनिका म्हणते गप्प बस, कुठे काय बोलायचं नाही, ते मला व्यवस्थित कळतंय. आणि
नशीब मी तिला सांगितलं नाही की तिचा बाप मरायला टेकलाय म्हणून. सावली रागाने आता मोनिकाकडे बघते, पण सावलीकडे आता काही विलाज नसतो आणि सावली रडू लागते. सावलीने आता डोक्याला हात लावलेला असतो आणि अमृता बबलू आता ओवीला धरायला जातात. तर इकडे आता मोनिका सावलीला म्हणते की सावली अगं बाळ रडू नकोस, काही होणार नाही, सारंगला सारंग होईल बरा. आणि मोनिकाही निघून जाते. आणि इकडे आता ओवी रडत रडत पळतच आता सारंगला भेटायला जात असताना तिलोत्तमा ओवीला अडवते आणि म्हणते गप्प बस, कुठेही जायचं नाही आणि तुझ्या बाबाला सुद्धा भेटायचं नाही. तुझ्या बाबाची ही जी अवस्था झाली आहे ना ती तुझ्यामुळे झाली. तर आता अमृताही ओवीला समजावते. ओवी म्हणते की आई माझ्यामुळे काहीच नाही झालं. आणि तिलोत्तमा आता बबलूला म्हणते की ओवीला पटकन घेऊन जा. आणि आता बबलू ओवीला घेऊन जाताच आता तिलोत्तमा अमृताला म्हणते की मला सांग ती पोरगी अजून बाहेरच आहे का. तर अमृता म्हणते हो. तिलोत्तमा म्हणते की मग सांग त्या पोरीला मी तुला सारंगला भेटू देणार नाही म्हणून लगेच आत्ताच्या आत्ता निघून जा. आणि अमृता म्हणते की आई, तर तिलोत्तमा म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का अमृता, जा. तर नाविलाजाने अमृता बाहेर सावलीकडे जाऊ लागते. आणि इकडे आता रडत रडत मोनिका तिलोत्तमाकडे येते आणि म्हणते की अजून किती वेळ सारंग जिवंत राहणार आहे. तिलोत्तमा म्हणते की तू काय बोलतेस, तुला अक्कल आहे का. अगं माझ्या सारंगला काहीच होणार नाही. आणि इकडे आता तिलोत्तमा रागाने तेथून निघून जाताच मोनिका म्हणते की देवा, जर सारंग मेला तर मी तुझ्या पुढे सोन्याचा नारळ वाहीन. आणि इकडे आता अमृता ही सावलीकडे येते आणि सावलीला बाजूला घेऊन जात आता अमृता म्हणते की सावली तू प्लीज कुठेतरी दूर निघून जा. तर आता सावली म्हणते की मला ना फक्त एकदा सारंग सरांना बघायचं आहे आणि ते सुरक्षित असले की मी लगेच निघून जाईल शांतपणाने. अमृता म्हणते की हे बघ आता सावली हे शक्य नाही, कारण आई ना तुझ्यावरती खूप चिडलेल्या आहेत आणि तू जर इथून निघून गेली नाही तर त्या पोलिसांना बोलावणार असल्याचे त्यांनी म्हटल्याचे आता अमृता बोलते. आणि अमृता सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते की स्वतःला सावर आणि आता तू जा. आणि अमृता म्हणते की विठोबा सगळं व्यवस्थित करील, सावली तू काही काळजी करू नकोस. आणि आता मात्र सावलीचा पाय तेथून निघायला आता धजत नसतो. तरीसुद्धा प्रेमाने अमृता सावलीला समजावते आणि सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते प्लीज सावली. आणि इकडे आता अमृता निघून जाता जाता सावली तिथेच असलेल्या गणपती बाप्पासमोर हात जोडते आणि रडतच म्हणते की गणपती बाप्पा, हवं तर माझं आयुष्य घे पण सारंगला आयुष्य दे. आता इकडे तिलोत्तमा ही ICU थिएटरमध्ये येते. तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही आई आहात का. तर आता तिलोत्तमा म्हणते हो. अचानक आता सारंगची तब्येत बिघडलेली असते आणि लगेच आता डॉक्टर म्हणतात की अहो असं कसं झालं, आत्ता काही वेळेपूर्वी यांची परिस्थिती ठीक होती. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की त्याला काही त्रास होतोय का. तर डॉक्टर म्हणतात की अहो चमत्कार झाला आहे. आणि आता डॉक्टर म्हणतात की अहो त्यांचा श्वास आता पूर्ववत चालू झाला आणि त्यांच्या बॉडीने आता रिकवर व्हायला सुद्धा सुरुवात केली. तर तिलोत्तमाला खूप आनंद होतो आणि सध्या तरी त्यांच्या जीवावरती असलेला धोका टळल्याचे डॉक्टर बोलतात. तर तिलोत्तमा डॉक्टरांचे आभार मानत म्हणते थँक्यू डॉक्टर. आणि हसतच तिलोत्तमा डॉक्टरांचे हात धरते आणि म्हणते की खरं सांगू तुम्ही माझ्यासाठी देव आहात आणि माझ्या लेकाला तुम्ही मृत्यूच्या दारातून परत आणलंय. आणि लगेच आता डॉक्टर म्हणतात माझे आभार मानू नका, त्या माणसाचे आभार माना की त्या माणसाने ज्यांनी तुमच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये वेळेवर आणलं. आणि डॉक्टर म्हणतात की 1 मिनिट जरी उशीर झाला असता तर काही खरं नसतं. तर लगेच तिलोत्तमा म्हणते की मला कळलं नाही डॉक्टर. आणि तिलोत्तमा म्हणते की तो माणूस म्हणजे कुठेही तो माणूस, मला त्याला भेटायचं. तर डॉक्टर म्हणतात अहो त्या माणसाबद्दल मला काहीच माहिती नाही. आणि डॉक्टर म्हणतात की तो माणूस हॉस्पिटलमध्ये त्या तुमच्या मुलाला सोडून गेला आणि नंतर तो दिसलाच नाही. आणि डॉक्टर आता तिलोत्तमाला म्हणते की तुम्ही पेशंटजवळ बसलात तरी चालेल आणि डॉक्टर निघून जातात. आणि इकडे आता सावली ही आबिरला तिथून येण्यासाठी बोलते. तर आबिर यायला तयार नसतो. रडतच आबिर म्हणतो की जोपर्यंत सुपर हिरोची तब्येत कशी आहे मला कळत नाही तोपर्यंत मी येणार नाही. आणि इकडे ओवी आता सावली म्हणते की जर माझा बाबा शुद्धीवर आला आणि त्याने जर आपल्याला बघितलं तर तो किती खुश होईल, तेव्हा प्लीज माझ्या बाबासाठी थांबा. सावली म्हणते मागाशी डॉक्टर काय बोलले बाळा, तू ऐकलं ना, हॉस्पिटलमध्ये जर गर्दी झाली तर बाबांना त्रास होईल. आणि सावली म्हणते की ओवी बाळ काही काळजी करू नकोस, विठोबा बाबांच्या सोबत आहे, त्यांना काहीच होणार नाही. आणि सावली आता आबिरला येण्यासाठी बोलते. आणि इकडे आता सावली अखेर आबिरचा हात धरून नाविलाजाने हॉस्पिटलमध्ये आता सारंगच्या रूमकडे बघत आता तेथून निघून जाते. इकडे आता घाईघाईने आणि तावातावाने मोनिका आता बाजूला जाते आणि राजकुमारला फोन करते की अरे कुठे तडफडला आहेस, लवकर घरी निघून ये. आणि इकडे ना सारंगचा ॲक्सिडेंट झाला आहे, किती वेळपासून मी तुला फोन करण्याचा ट्राय करत होते पण तुझा फोन लागत नव्हता.
आणि मोनिका म्हणते की सारंगचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे. राजकुमार म्हणतो तो मेला की नाही. तर आता मोनिका म्हणते नाही नाही, तो मेला नाही अजून. आणि इकडे आता मोनिका म्हणते की सारंगचा हे जो काही ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये तुझा हात आहे का राजकुमार. तर राजकुमार म्हणतो तू शुद्धीवर आहेस का. मोनिका म्हणते नाही नाही, जर तसं असलं तर मलासुद्धा सारंग, मी सुद्धा हेच केलं असतं. आणि जर तसं असेल तर मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे. आणि मोनिका म्हणते की लोकांना दाखवण्यापुरतं तरी इथे ये राजकुमार. आणि त्यानंतर आता फोन ठेवतच मोनिका बाहेर येताच आता पाठीमागून अमृताने मोनिकाचे सगळे बोलणे ऐकलेले असते. आणि रागाने अमृताकडे बघत मोनिका तिथून जाऊ लागताच आता अमृता ही मोनिकाचा हात धरते आणि म्हणते की मोनिका, मला सरळ सरळ आणि खरं सांग, हे जे काही सारंगचा ॲक्सिडेंट झाला यामागे तुझा आणि राजकुमारचा हात तर नाही आहे ना. मोनिका, मी सगळं ऐकलं आहे असे आता अमृता बोलते. तर मोनिका म्हणते की हे बघ, मला उलट बोलू नकोस. जर हे काम माझ्याकडे असतं ना तर मी एकदम व्यवस्थित केलं असतं. आणि मी जर केलं असतं तर कोणाच्या कानाला सुद्धा खबर लागली नसते असे मोनिका आता अमृताला बोलते. आणि मोनिका म्हणते की असला फालतू टाईमपाससुद्धा नसता केला मी, त्याला हॉस्पिटलमध्ये आणून डायरेक्ट वर घालवलं असतं. तर तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते. आणि लगेच आता त्या दोघींकडे बघत तिलोत्तमा म्हणते काय झालं, तुम्ही दोघी इथे अशा का उभा आहेत. आणि लगेच मोनिका म्हणते की नाही नाही आई, आम्ही ना गप्पा मारत होतो. आणि मोनिका म्हणते मी राजकुमारला फोन करून सांगितलं तेव्हा ते म्हणे तुम्ही काळजी करू नका, मी लवकर इकडे येतो आणि तुम्ही काही घाबरू नका. आता तिलोत्तमा अमृता मोनिकाला म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही ओवीला घरी घेऊन जा, कारण मला ना त्या ओवीची अवस्था आत्ता बघवत नाही आणि मला आता ती इथे नको आहे. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की एक काम करा, तुम्ही दोघे जा. तर मोनिका म्हणते की आई एक काम करा, तुमची खूप धावपळ होईल आणि इथे औषधं इकडे तिकडे आणायला ना माणूस लागेल, तेव्हा मी इथे थांबते, तुम्ही घरी जा आणि अमृताला आणि तू घेऊन जा. तर लगेच आता अमृता म्हणते की आई तुम्ही घरी जा, बबलू इथे थांबेन. तर आता तिलोत्तमा म्हणते की अमृता तुझं म्हणणं बरोबर आहे, बबलूला इथे थांबू दे आणि मी सुद्धा इथेच थांबते. आणि इकडे आता तिलोत्तमा अमृताला म्हणते की तू घरी जा आणि देवाची पूजा कर आणि देवाला सांग सारंगला लवकर बरं वाटू दे. आणि इकडे आता अबीरला घेऊन आता सावली घरी येते. तर खुश होऊन जगन्नाथ सावली समोर येतो आणि म्हणतो की सावली, अगं ओवीने गाणं गायलं, त्यानंतर काय झालं ते सांग. ओवी खूप खुश झाली असेल ना. तर सावली खाली मान घालून उभा राहते. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की काय झालं सावली. आणि इकडे अबीर आता डोक्याला हात लावून बसलेला असतो, अबीरकडे बघत आणि सावलीकडे बघत. जगन्नाथ म्हणतो की काय झालं तुम्ही सांगताल का. आणि पटकन आता सावलीला हलवता जगन्नाथकडे बघत रडतच आता सावली ही जगन्नाथला मिठी मारते. तर आता जगन्नाथ म्हणतो काय झालं सावू, तुम्ही मला सांगताल तेव्हा कळेल ना. आणि रडतच आता धापा टाकत सावली जगन्नाथला म्हणते की बाबा सारंगचा ॲक्सिडेंट झाला. आणि सावली रडू लागते. तर जगन्नाथला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि सावली म्हणते की त्यांच्या डोक्याला खूप लागले आणि खूप रक्त येते आणि बाबा ते बेशुद्ध आहेत. आणि असे म्हणतच अश्रूंच्या धारा वाहत आता सावली ही जगन्नाथला मिठी मारते. आणि जगन्नाथच्या काळजाचा चुकलेला असतो तो ठोका आणि सरकलेली असते ती पायाखालची जमीन. आणि जगन्नाथला आता सगळ्यात मोठा धक्का बसून एकटक नजरेने फक्त जगन्नाथ हा सारंगचा विचार करू लागतो. आणि सावली ही जगन्नाथच्या मिठीत रडू लागते. तर तिकडे अबीरने डोक्याला हात लावलेला असतो. आणि त्यानंतर आता सारंगची आठवणीत आता अबीर आणि सावली ही एकटक बसून आता अन्नपाणी दोघांनीही सोडलेले असतात. तर त्याच वेळेस आता जगन्नाथ सावलीला म्हणतो की सावू बाळा, असं गप्प बसून नाही होणार काही आणि अशाने सारंग काही व्यवस्थित नाही होणार. तर आता सावली म्हणते की आता देवाला सुद्धा संयम सोडावाच लागेल. आणि जगन्नाथ म्हणतो की अगं सावली, देव भोळा असतो, तो अशाने नाही प्रसन्न होणार. तर आता सावली म्हणते की देव जर भोळा असेल ना तर तो सारंगला वाचवेल आणि नाही तर तो खोटा असेल. हा आता त्याच्या भक्ताचा संयम संपलाय असे आता सावली ही जगन्नाथला बोलते. आणि इकडे आता तिलोत्तमा ही आता हॉस्पिटलमध्ये सारंग समोर बसलेली असते. सारंग अजूनही बेशुद्ध असतो. तर तिलोत्तमा म्हणते की सारंग, अरे उठ, तू माझ्याशी बोल, तू असं गप्प बसू नकोस आणि अबोला धरू नकोस. आणि तिलोत्तमा म्हणते की सारंग, तुझी ही अशी अवस्था मला नाही बघवत, तू प्लीज बोल. पण सारंग आता बेशुद्ध अवस्थेतून आता शुद्धीवर यायला तयार नसतो आणि पुन्हा डॉक्टर तिथे येतात. तर
आता इकडे आता डॉक्टरसुद्धा प्रयत्न करून थकतात, तर इकडे आता सावली ही विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या आता छातीवर हात ठेवून काही जरी झालं तरी तुझ्या दगडी काळजाला आता पाजर फुटलाच पाहिजे आणि भक्तासाठी तुला धावून आलंच पाहिजे आणि माझ्या सारंगला तू बरं केलंच पाहिजे असे म्हणत आता सावली तिलोत्तमाला न घाबरता न डगमगता आता हॉस्पिटलमध्ये येते. आणि तिथे आता डॉक्टरांनी सारंग अजूनही बेशुद्ध पडलेला असल्यामुळे आता डॉक्टरांचेही प्रयत्न व्यर्थ असतात. तर त्याच वेळेस सावली आता सारंगचा शर्ट धरून शर्ट ओढत आता सारंगला, मी अजूनही तुमचीच आहे, प्लीज तुम्ही डोळे उघडा आणि सारंग तुम्ही शुद्धीवरती या. आणि आर्त जीवाच्या आकांताने सावलीने मारलेली हाक आता सारंगपर्यंत पोहोचते आणि एका झटक्यात डोळे उघडून आलेला असतो तो सारंग शुद्धीवरती. आणि सारंग आता शुद्धीवरती येतात डॉक्टरांना सगळ्यात मोठा आनंद होतो आणि सावलीमुळे सारंग शुद्धीवर आला हे डॉक्टरांना सत्य समोर येताच इकडे आता विठ्ठलाने सुद्धा त्याच्या दगडी हृदयाला अखेर पाजर फोडून सारंगचा जीव वाचवलेला असतो आणि सावलीची भक्ती कामं आलेली असते आणि विठोबाने केलेला असतो तो मोठा चमत्कार. आणि आता सारंग शुद्धीवर आला तो सावलीमुळेच हे बघून आता तिलोत्तमाने सुद्धा तोंडाला हात लावलेला असतो. तर आता तिलोत्तमा सावली सारंगच्या बाजूने होणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.